नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण नवीन एका गोष्टीची आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आपण बजेट या गोष्टीबद्दल माहिती घेणार आहे. म्हणजे नवीन सरकार आता स्थापन झालेलं आहे. तर या सरकारचा कामाचा आराखडा, कामाचं प्लॅनिंग, कुठल्या गोष्टीवरती सरकारचा किती खर्च करणार आहे, तर या गोष्टीबद्दल सरकार आपल्याला त्याची माहिती देतं आणि ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवतं. तर याला आपण बजेट असं म्हणतो. तर या बजेटमध्ये सर्वात जास्त फोकस या गोष्टींवरती असू शकतो की ती म्हणजे डिफेन्स सेक्टर, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, त्याच्यानंतर फर्टिलायझर सेक्टर, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आणि रेल्वे सेक्टर. या 5 ते 6 गोष्टींवरती बजेटचा सर्वात जास्त फोकस राहू शकतो. यामुळे आपल्याला या सगळ्या सेक्टरमधल्या शेअरवरती नजर ठेवणं गरजेचं आहे. ते आपलं वॉचलिस्टमध्ये ॲड करणं गरजेचं आहे. एक मेन म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये 7 ते 9% त्यांना म्हणजे बजेटमध्ये त्यांना ते 7 ते 9% त्यांना अमाऊंट भेटू शकते. ती अमाऊंट जवळजवळ 6.3 लाख ते 6.5 लाख करोडपर्यंत आहे. आणि नेक्स्ट त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर रेल्वे स्ट्रक्चर. याच्यामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये आपण HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, त्याच्यानंतर BDL, भारत डायनामिक लिमिटेड, PEL, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, त्याच्यानंतर कोचिंग शिपयार्ड, मजगाव डॉक, त्याच्यानंतर डाटा पॅटर्न, हे डिफेन्स सेक्टरमधले सगळ्यात जास्त त्यांच्याकडे ऑर्डर बुक पण आहे. आणि हे शेअर डिफेन्स सेक्टरला बजेटचं अलोकेशन मिळाल्यापासून हे शेअर सर्वात जास्त आपल्याला फायदा देऊ शकतात. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे इरकॉन इंटरनॅशनल आहे, त्याच्यानंतर रेल्वेमध्ये आहे IRFC आहे, त्याच्यानंतर रेल्वे सेक्टरमध्ये IRFC, त्याच्यानंतर RVNL आहे. हे असे रेल्वे सेक्टरमधले पण स्टॉक असे चांगले आपल्याला फायदा देऊ शकतात. त्याच्यामध्ये फर्टिलायझेशनमध्ये चंबल फर्टिलायझर, असे फर्टिलायझर्समध्ये पण चांगले शेअर आहेत. त्याच्यामध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. तर हे कोणत्याही प्रकारचं बाय आणि सेल या गोष्टीचे ॲडवाईज नाही, हे फक्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि पुन्हा नेक्स्ट कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवायचा आहे, या गोष्टीची माहिती नक्की द्या. धन्यवाद.